सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी प्रकरण 3 मॅथ सेकंड ट्रायंगल त्रिकोण या पहिल्या 2 टॉपिक पूर्ण झाल्यानंतर त्याचा प्रश्नसंग्रह तुम्ही सोडवत आहात, त्याच्या शंका विचारत आहात. त्यानंतर आपण टॉपिक नंबर 3 मध्ये जातो आहे, मॅथ सेकंड. त्याचं नाव आहे ट्रायंगल त्रिकोण. आणि ह्या त्रिकोणाच्या काही ॲडिशनल प्रॉपर्टीज शिकून आपण त्या प्रॉपर्टीजवर आधारित काही एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस सराव इथं करणार आहोत. पुन्हा मॅथ सेकंड म्हटलं की प्रॉपर्टीज आल्या, प्रॉपर्टी म्हटलं की थेरम आले, गुणधर्म आले, हे सगळेचं प्रूफ्स आलं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्या. पण नक्की ह्या सोप्या आणि चांगल्या आहेत, तर्कशास्त्रावर आधारित आहेत, लॉजिकली आपण ते करत पुढे जायचं आहे. सर्वांचं ह्या टॉपिक नंबर 3 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सर्वजण चांगल्या रीतीचा अगदी सहभाग देतात. सगळेजण चॅनल सबस्क्राईब करायला आहे, आमच्या लिंक्स जॉईन व्हायला आहे पटपट. याबद्दल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. पेज नंबर 24 वरती तर ट्रायंगल दिलं आहे. ट्रायंगलमधल्या ज्या गोष्टी आपण शिकत पुढे जाणार आहोत त्याचा क्रमही दिला आहे. त्याची पहिलं आहे बघा, त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. या प्रमेयाचं लर्निंग आपण करणार आहोत आणि त्याच्यावर आधारित एक्झरसाईज आपण पुढे सोडणार आहोत. त्याच्याबद्दलच्या काही गुणधर्म, काही सॉल्व्ड प्रॉब्लेम्स अतिशय छान रीतीने इथं मांडलेले आहेत. कसं ते केलं आहे, म्हणजे कशा रीतीने ते आणलेत ते पण तुम्हाला समोर आहे. तेच आपण पुढं थोडीशी प्रॅक्टिस करणार आहोत. निश्चितपणे एक्झरसाईज सोपं आहे, जरासं काळजीपूर्वक लक्ष दिलं तर अधिक चांगलं आहे. तुम्हाला सर्वांना यामध्ये आपण हे शिकतो आहोत. चला बघ जाऊया पुढं. ओके, हा थेरम काय बघा, हा जो रिमोट इंटेरियर अँगल थेरम, दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय, अतिशय छानरित्या पुस्तकामध्ये दिले. 3 अँगलचा पार्ट विचारात घेतला आहे. इथं काय थेरम आहे बघा, तो थेरमचं स्टेटमेंट कसं आहे बघा. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप, हा त्रिकोण, हे तिन्ही कोण, त्याचे आंतरकोण, त्याच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजेवढे असते. आता याचं प्रमेयाचं सेंटेन्स आहे. जर एखादा त्रिकोण असेल तर त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरच्या आंतरकोनाच्या, दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजेवढे असते, असं त्याचं सेंटेन्स आहे. गिव्हनमध्ये काय येणार, हा ABC हा ट्रायंगल आहे. गिव्हन किंवा पक्ष म्हणूया, सेमीची मुलं गिव्हन म्हणणार आहेत. हां, इन ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC आहे. ABC हा त्रिकोण आहे. इन ट्रायंगल ABC दॅट अँगल ACP इज अ एक्सटेरियर अँगल, हा बाह्यकोन आहे. हा त्याचा बाह्यकोन, हा बाह्यकोन आहे. नंतर साध्य काय करायचं बघा, व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर, त्या कोणाचं माप, त्या बाह्य कोणाचे माप, हा जो ACP नावाचा अँगल आहे, हा 2 आंतरकोनाच्या मापांच्या बेरजेवर असतो. आता हा 3 अक्षरांना लिहिता मी थोडक्यामध्ये असं लिहितो बघा, लिहायला पण पटपट आणि समजायला पण सोपं जातं. समजून घेऊया. आणि 3 अक्षरांना लिहिणं हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी तुम्ही बुकचा संदर्भ वापरू शकता. मी नावं बदलून घेतलेत मुद्दाम. तर याचं प्रूफ आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, हे साध्य करायचं आहे. हा थेरम आहे. थेरमचं साध्य हा असं आहे. मग आता तुम्ही पटपट मांडणी करता आपण काय करूया, जरासं हे बघा, इथं आपल्याला पोचायचं आहे, हे तयार करायचं आहे, हे गिव्हन आहे. हां, आपण लर्निंग गोष्टीवरून पुढे जात असतो. प्रूफ, साध्य, काय साध्य करूया, सिद्धता. हां, पहिलं सेंटेन्स, नोन टू अननोनकडे जाऊया. ह्या ट्रायंगलकडे बघितल्यानंतर काय काय माहिती आहे, अँगल A तो 3 अक्षरांना वापरला तरी चालतो, 1 अक्षरांना वापरून लिहूया आपण, पटपट लिहिता येईल, तुम्हाला समजायलाही सोपं जाईल. आणि ते नंतर ते 3 अक्षरांना पण बघा. प्रॉपर्टी ऑफ त्रिकोणाचा गुणधर्म. त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगा बरं, त्रिकोणाच्या 3ही आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा झाला पहिला प्रॉपर्टी. सेकंड बघा बरं, आता ही लिनियर पेअर आहे बघा, रेषी जोडतील कोण आहेत. मग अँगल C म्हणतो हा, आणि अँगल X, आता तो ACP इज इक्वल टू ऑल्सो 180 डिग्री. रेषीय जोडीतील कोण, लिनियर पेअर ऑफ अँगल्स. ह्या दोन्हीकडे जरासं काळजीपूर्वक तुम्ही बघितलात तर असं होतं की ह्याची LHS RHS हे 180 इक्वल आहे बघा, 180 अंश. ह्याचा अर्थ असा झाला, अँगल C प्लस अँगल X ह्या 2 कोणांची बेरीज ह्या 3 कोणांच्या बेरजी एवढी आहे. आणि इकडे कॉमन असणारा भाग कोणसी काढून टाकूया. आन्सर क्लिअर झालं. अँगल X म्हणजे अँगल ACP आहे, तो कोण अँगल A प्लस अँगल B एवढा आहे. दॅट्स प्रूफ फ्रॉम 1 and 2. आणि याला म्हणूया प्रूफ किंवा साध्य. हे आपलं साध्य आहे. बघा परत आणखीन एकदा, एकदम इझी थेरम आहे, तुम्हाला सगळ्यांना निश्चित समजेल, निश्चित पटेल.
एका अक्षरानं 3 अक्षरानं लिहायचं कौशल्य तुमच्यामध्ये निर्माण होईल. तुम्ही जरा एका अक्षरानं मला ह्या लिमिटेड जागेमध्ये बसवायचं आहे आणि तुम्हाला समजावून सांगायचं आहे, दुहेरी भूमिका माझ्याकडे आहे. म्हणून पटपट एका अक्षरानं समजून घ्या. रिप्रेझेंट होताना 3 अक्षरानं व्हा किंवा एका अक्षरानं मांडला तर फारसं ते चुकीचं होणार नाही. अंडरस्टँडिंग ही पॉवर महत्त्वाची आपली. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. हा बाह्य कोणाचे माप 2 आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे एवढा असतो. इथं आपल्याला पोचायचं आहे. आपल्याला ह्याच्यापूर्वी माहीत असणाऱ्या गोष्टीकडून न माहिती असणाऱ्या गोष्टीकडे आपण जात असतो. आपलं एज्युकेशनच असं असतं. अगदी तुम्ही बालवाडीत होता तेव्हा हत्ती माहिती होता पण माहिती नव्हतं. हत्तीच्या चित्रावरून दिलेलं असतं. 180 बेरीज, रेषी जोडतील कोण, दोन्ही इक्वल, संपलं उत्तर. किती तर्कसंगती किती छान असते बघा. आणि असं अगदी हॅपीली होऊन आपल्याला ते पूर्ण करायचं असतं. असा रिमोट इंटेरियर थेरम आहे. त्याचे युजेस जे रिमोट इंटेरियर अँगल थेरम हा असा आहे. मग थोडेसे बाह्यकोनाच्या प्रमेयाचे प्रॉपर्टी, हा बाह्यकोन नक्की ह्या तिघांच्यापेक्षा मोठा असणार हे पण त्यांनी लिहिलेले आहे. ह्याचे काही प्रॉपर्टीज वापरून आपल्याला उदाहरणं पुढं क्लिअर करायचे आहेत. यासाठी आपण सरावशांच्या 3.1 जाऊया. एक नवीन ॲडिशनल थेरम, बाह्यकोनाचे माप 2 आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते, हा एक. आणि शिवाय ह्याच्यापूर्वी शिकलेले सगळ्या प्रॉपर्टीज गुणधर्म आपल्याला वापरून हा 3.1 पूर्ण करायचा आहे. चला तर मग एक्झरसाइज 3.1 जाऊया. चला बाळांनो, एक्झरसाइज 3.1. ओके, हा थेरम होता, एकदम इझिली होता. तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करून ते तयार ठेवा. अगदी छान असणारं हे प्रमेय आहे. चला ह्याच्या आता ॲप्लिकेशन्सकडे जाऊया. ह्याच्या आपल्या उदाहरणांच्याकडे जाऊया. हाच अँगल, हाच ABC असा दिला आता. आणि इथं पीच्या ऐवजी त्यांचं पहिलं गणित बघा, इथं D आहे. यांच्या कोणाची मापं त्यांनी दिलेत. आता हे आपण कमी करूया. हां, आणि आपल्याला काय करायला सांगितलं बघा. ABC हा असे आहे. याच्यामध्ये 3.1 याचा सराव संच 3.1 जाऊया आपण. बघा तर मग सराव संच 3.1 पहिलं सम. हां, काय दिले बघा आता इथं. बीचं माप 40 अंश घ्या, 40 डिग्री. A 70 घ्या आणि ACDचं माप किती असेल तो काढा, बाह्यकोनाचे माप. पुन्हा ह्याचं आत्ताच जे शिकलो आहे ना, हा ACP ह्या दोनांच्या बेरजे एवढा असतो. ह्याच्या प्रूफपासून पुढचं काम सुरू झालं. आता त्रिकोणाच्या दुरस्थ आंतरकोणाच्या प्रमेयानुसार, बाय द प्रॉपर्टी ऑफ रिमोट इंटेरियर थेरम वी यूज इन धिस वे अँड वी फाइंड आवर आन्सर इझिली. बघा, हां, इथं आपल्याला एक ट्रायंगल आहे, 2 दूरचे अंतरकोन दिलेत आणि बाहेरचा हा एक्सटेरियर अँगल आपल्याला शोधायचा आहे. त्याच्याबद्दल आपण आत्ताच शिकलो आहे की तो जो कोन असतो अँगल ACD हा त्या दूरच्या, ह्या ACDच्या जवळच्या नव्हे, ह्या दूरच्या 2 कोणांच्या मापांच्या बेरजेवर असतो. अँगल A प्लस अँगल B दॅट इज इक्वल टू 70 + 40. हाऊ मेनी डिग्री? व्हॉट इज आन्सर? 101. 110 डिग्री अंश असं त्या ACDचं माप येणार. बघा, समजलं का जरा? असे सहज आपल्याला ह्यातले एक्झाम्पल्स पूर्ण करायचे आहेत. असं हे पहिलं एक्झाम्पल होतं 3.1 फर्स्ट एक्झाम्पल असं सॉल्व झालं. आपण आता सेकंड एक्झाम्पलमध्ये जाऊया. बघूया जरा सेकंड एक्झाम्पल कसं आहे बघा. हां, आता सेकंड एक्झाम्पलमध्ये हां, ट्रायंगल PQRमध्ये P हा कोण आहे 70चा, Q हा आहे 65 आणि कोण R घेतील. बघा, इथंही एक अक्षराचा वापर त्याने छान पद्धतीने केला आहे. इन ट्रायंगल, आता इथं बाह्य कोणाच्या प्रॉपर्टीची गरज नाही आहे. आपण त्रिकोण PQRमध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते ती तुम्ही शिकलेला आहोत आपण. हां, ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ द ट्रायंगल, बाय द प्रॉपर्टी ऑफ द ट्रायंगल अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R ह्या त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते सांगा बरं? 180. त्रिकोणाचा तो गुणधर्म आहे. ह्यात किमती भरूया. 70, 65, कोण R तसंच ठेवा, 180 करा. बघूया आता उत्तर याचं किती येणार. बघा, बेरीज करायची पडसी. 65 आणि 70 आणि 70 140 म्हणजे 135. 135 180मधनं वजा होणार. काय उत्तर येणार बघा. हां, 180 वजा किती करणार सांगा बरं? 135. 180मधनं 135 गेले. हां, बोला की किती उत्तर येणार? 135 180मधनं वजा झाले किती आलं बघा बरं? 145. ओके, चला हे कोण R तसाच ठेवा, याची बेरीज करून घ्या. 5 135 डिग्री, हे डिग्री आहेत, नंतर लास्टला लिहूया. अँगल R इज इक्वल टू 180. अँगल R इज इक्वल टू 180 - 135.
35 आणि 45 घातल्यानंतर ते 180 होतील. अँगल आर इज इक्वल टू 45 डिग्री असं त्याचा आन्सर येईल. आलं लक्षात. इथं मात्र बाह्यकोनाची गरज नव्हती. त्रिकोणाच्या 3 कोणापैकी एक कोण दिला नव्हता. त्रिकोणाच्या तिघांची बेरीज 180 आहे. तिघांच्याकडं मिळून 180 रुपये आहेत. ह्या दोघांच्याकडं 135 रुपये आहेत. तर तिसऱ्याकडे असणारी रक्कम 45 रुपये आहे. हे याच्यापूर्वी तुम्ही शिकलेला भाग होता अगदीच पहिली म्हणजे अगदी तिसऱ्या चौथ्या इयत्तेपासून. त्याचं फक्त छानपैकी वापर करायचं काम आपण करत आहोत. ओके, चला थर्ड एक्झाम्पलमध्ये जाऊया. ओके बाळांनो, सी हिअर थर्ड एक्झाम्पल. पुन्हा हेच त्रिकोणाच्या 3 कोणाची मापं दिले. त्याने प्रत्येक कोणाचं माप काढायला सांगितले. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज. 3 कोण दिलेत बघा. पहिला कोण x डिग्रीचा दिला आहे, दुसरा x वजा 20 डिग्रीचा आहे, तिसरा आहे x वजा 40 डिग्रीचा आहे आणि मग आपल्याला याची बेरीज 180 असणार. हे नोन आहे आपल्याला. अगदी जनरल फॉर्म्युला झाला तो आपला. आता त्याचा वापर आपण करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करवले. आता ह्या ब्रॅकेटची गरज नाही आहे. आपण ह्याचं सिम्प्लिफिकेशन करतो. ह्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज करा. x वजा 20 x वजा 40 बरोबर 180. जरा डिग्री सगळेच बाजूला ठेवून टाकूया. x 3x एकाच प्रकारची सजातीय पद आपण एका ठिकाणी करतोय. -20 याच्या याची बेरीज होणार नव्हती, याच्या याची वजाबाकी होणार नव्हती, पण x झाले. -60 इज इक्वल टू 180. 3x इज इक्वल टू 180 प्लस 60 झालं बघा. हा -60 तिकडे गेला. 3x इज इक्वल टू किती झाले बघा आता 0. हां 8 आणि 7 14 240. x इज इक्वल टू किती आलं बघा 240 डिवायडेड बाय 3. 3 8 24. एक्सची किंमत आलं 80 अंश आलं, 80 डिग्री आलं. आता ह्याच्या सर्व कोणाची मापं तुम्हाला माहिती करता येतील. कसं करणार सांगा बरं. बोला आता कसं करूया. हे जे 3 कोण कधी दिले. पहिल्याला x 80चा आला. देअरफॉर फर्स्ट इज 80 डिग्री. सेकंड 80 - 20 करा 60 डिग्री. अँड 80 - 40 करा दॅट मस्ट बी 40 डिग्री. त्या ट्रायंगलचे 3 कोण 80 60 अँड 40. पुन्हा तपासून बघा तिघांचे ॲडिशन 180 येते की नाही. येस. 60 40 80 यांची बेरीज 180 येते. म्हणजे हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 येते. ह्या प्रॉपर्टीचा यूज करून असं हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करत आहोत. नीटपणे जरा लक्षात घ्या. थोडंसं रायटिंग प्रॅक्टिस करा म्हणजे अधिक चांगल्या रीतीने तुम्हाला ते समजेल. फोर्थ एक्झाम्पल बघा यातलं. बघा बाळांनो फोर्थ एक्झाम्पल. पुन्हा जरासं वर्ड प्रॉब्लेम आहे. बाह्य कोणाकडंची प्रॉपर्टी ही बेसिक प्रॉपर्टी होती. ही तेवढी नवीन होती. तुम्ही आत्तापर्यंत शिकला नव्हता. बाकीचे तिघांची बेरीज 180, रेषीजूळच्या कोणाच्या मापांची बेरीज 180 ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या. आणि थोड्या प्रॉपर्टीज जसं आपण प्रकरणात पुढे जाऊ तसतसे आपल्या जॉमेट्रीतल्या प्रॉपर्टीज वाढत जातील. हां फोर्थ क्वेश्चन कसं आहे बघा यातला. फोर्थ क्वेश्चन नंबर 4 हा असा आहे बघा. द मेजर ऑफ वन अँगल ऑफ ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल अँड मेजर ऑफ अदर अँगल इज थ्राइस द स्मॉलेस्ट अँगल. देन फाइंड द मेजर ऑफ ऑल 3 अँगल्स. मराठीच्या पुस्तकामध्ये बघा. त्रिकोणाच्या 3 कोणापैकी सर्वात लहान कोणाची दुप्पट, दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे तर त्याच्या कोणांची मापे काढा. सर्वात लहान कोण आहे तो आपण x सपोज करूया. दुसरा आहे त्याच्या दुप्पट, तिसरा आहे त्याच्या तिप्पट. थर्ड टाईम स्मॉलेस्ट त्याच्यापेक्षा थोडा बिग आहे तो दुप्पट आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे तो 3x आहे. तर त्या ईच अँगलचं मेजर ठरवा. लेट द स्मॉलेस्ट अँगल इज x. Therefore, second angle is 2x and third angle is largest angle is 3x. By the property of the triangle, addition of these 3 angles must be 180 degree by theorem. By property of triangle किंवा त्रिकोणाची महत्त्वाचा गुणधर्म किंवा थेरमचं यूज करूया. बोला पुढं काय येणार. 1x 2x 3x that is 6x. 6x is equal to 180. 6x is equal to 180 upon 6. x is equal to 30 degree. बघा 6 × 6 साइन त्रिका 18 0 आहे तसं राहिला. आता प्रत्येकाचं माप ठरवूया. देअरफॉर द फर्स्ट अँगल इज वी हॅव टू फाइंड आउट द फर्स्ट अँगल और स्मॉलेस्ट अँगल इज इक्वल टू x दॅट इज इक्वल टू 30 डिग्री. सेकंड ट्वाइस ऑफ दिस 2 into x means 2 into 30 दॅट इज इक्वल टू 60 डिग्री. अँड लार्जेस्ट अँगल मोठा जो कोण आहे तो किती आहे बघा बरं 3x आहे. 3 into 30 दॅट इज इक्वल टू 90 डिग्री.
त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज 30, 60, 90. तीन त्रिकोणाला 3 कोण आहेत. पहिला स्मॉलेस्ट 30चा आहे, दुसरा त्याच्यापेक्षा मोठा तो डबल आहे, आणि तिसरा तिबल आहे म्हणजे तो 90चा आहे, त्याच्यात ट्रिपल आहे तो. अशा रीतीनं हे चारही सम्स आपल्याला असे सोडवायचे होते. निश्चित सोपे आहेत, चांगले आहेत. जरा असं नीट लक्ष देऊन केलात तर तुम्हाला ते अगदी आरामदायी. एकदाच नीट शिका, त्याच्या एक्झामिनेशनमध्ये येण्याची किंवा त्या प्रॅक्टिस करायची गरज आपल्याला राहणार नाही. चला तर आपण असंच पुढच्या सममध्ये जाऊया. एक्झाम्पल 5मध्ये एक्झाम्पल 5मध्ये एक फिगर दिली बघा जरा. ओके मुलांनो, चला. ओके, स्मॉलेस्ट लार्जेस्ट अँगल प्रॉपर्टी ऑफ द ट्रायंगल असं हे आहे. मी मात्र फिगर काढत असताना जरी हा डायरेक्ट पट्टीचा वापर न करण्यापाठीमागं कारण असे आहेत की मला असं वेळेत कवर करायचं असतं. तुम्ही मात्र फिगर काढताना पेन्सिल पट्टीचा वापर करूनच फिगर काढत चला. माझी या अशा प्रकारच्या ह्याची पट्टीपेक्षा जास्त प्रॅक्टिस मला असं फिगर काढण्यामध्ये आहे. ही स्ट्रेट लाईन काढणे ह्या गोष्टी मला इझी जातात. तुम्हाला असा सहजासहजी वहीत काढताना मात्र पट्टीचा वापर करून काढा. सेकंड आणि थर्ड हे असं आहे बघा. इथं दिलं आहे त्यांनी एक्स, इथं आहे बघा वाय, इथं आहे बघा झेड, आणि इथले बाह्य अँगल्स दिलेत. 100 डिग्री दिला आहे, त्यानंतर हा 140 दिला आहे बघा. ह्याची नावं आहेत एम एन आर असं दिलं आहे. आणि या इन्फॉर्मेशनवरून तुम्ही एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढा असा प्रश्न आहे. एक्स वाय झेडची किंमत माहिती करा असा तो भाग आहे. आता हा बाह्यकोन कोणाच्या बेरजेवढा असणार बघा. हा बाह्यकोन प्रॉपर्टी वापरा, किंवा ह्यातला सोपा भाग असा जाईल तुम्हाला. असं करूया, तुम्ही कसंही त्या प्रॉपर्टीचा यूज करा. ही लिनियर पेअर आहे बघा, ह्या दोन्हीची बेरीज 180 असणार, त्यामुळे झेड तुम्हाला ओरली काढता येईल. हां, रेषी जोडतील कोण अँगल झेड प्लस 140 डिग्री इज इक्वल टू 180. लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण. बोला झेड किती येणार सांगा. 180 मायनस 140. बघा उत्तर किती येणार. अँगल झेड हा किती येणार बघा. लगेच तुम्ही ह्याचं पण आन्सर काढूया. अँगल वाय प्लस 100 डिग्री इज ऑल्सो 180. लिनियर पेअर पुन्हा हेच. देअरफॉर अँगल वाय इज इक्वल टू 180 मायनस 100 होणार बघा. हां, काढा जरा असं मनातल्या मनात कॅल्क्युलेट करा आणि तुम्ही त्याच्या व्हॅल्यूज काढा, बघूया काय उत्तर येईल. हां, झेडचा अँगल काय आलं बघा. झेडचा अँगल मेजरमेंट किती आलं झेडचं. झेड हा अँगल कितीचा आला बघा आता. हां, कितीचा आला. 180 मायनस 140 हा 40चा येणार झेड, बरोबर. त्यानंतर हा कितीचा येणार बघा. 80चा येणार. हा 40 झाला, हा 80 झाला बघा. आता रिमेनिंग अँगल तुम्हाला काढता येईल. ह्याचा अँगल किती आला आता. झेडचं मेजर झालं 40 डिग्री. 180 मायनस 40 दॅट इज इक्वल टू 40 डिग्री. आणि ह्याचं हे डिग्री आहेतच, डिग्री तुम्ही मात्र रिप्रेझेंट करा. हा झाला बघा 80 डिग्री झाला. आता पुन्हा हा झेड आला आहे कितीचा. 40चा आला आहे. हा कितीचा आला आहे बघा बरं. वाय कितीचा आला आहे बघा. 80चा आला आहे. पुन्हा तिघांची बेरीज किती असणार आता. असं करूया. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 180. त्यातला एक्स अजून आपल्याला माहिती नाही. वाय कितीचा आला सांगा. 80चा आला. झेड कितीचा आला बघा. 40चा आला. हा 180 आहे. त्यामुळं एक्स प्लस 120 इज इक्वल टू 180. आता एक्स इज इक्वल टू 180 मायनस 120 दॅट इज इक्वल टू 60 डिग्री. असा हा एक्स येणार. एक्स वाय झेड अशा रीतीने आपल्याला तिन्ही कोणांची मेजरमेंट्स पडशी काढता येईल. बघा ह्या दोन्हीची बेरीज 180 घेतली. अगदी तोंडी उत्तर आहे. ह्याचं उत्तर 40. 140 आणि 40 काढल्यावर 180 येणार. 100मध्ये 80 घातल्यावर 180 येणार. आता तिघांची बेरीज परत 180, म्हणजे हा आहे 80चा, हा आहे 40चा, दोन्ही मिळून 120 झाले. 180 येण्यासाठी किती कमी पडायला आहेत. 60 कमी पडायला आहेत, म्हणून हा 60चा असेल. आलं लक्षात. असे हे इझी सम्स आहेत आणि परीक्षा दृष्टीने महत्त्वाचे सुद्धा आहेत. अगदी सोपे आहेत. म्हणजे मॅथ्स सेकंड हा भाग अगदीच पार्ट 1पेक्षा सुद्धा एकदम इझी वन आहे. तुम्ही सोडवत आहात, जे समजावून घेत आहात आणि पुढे जात आहात, चांगली गोष्ट आहे. परत एकदा प्रॅक्टिस करून घ्या आणि असं हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचं आहे. पुढे जाऊया. एक्झाम्पल 6मध्ये एक्झाम्पल
काय बघूया जरा 6 एक्झाम्पल याचं तर हां 6 एक्झाम्पलमधली फिगर बघा कशी आहे. हा रे आहे बघा AB असा तो रे आहे. त्याच्यानंतर असा एक सेगमेंट आहे इथं आणि त्या सेगमेंटला परत हा असा एक सेगमेंट आहे बघा असा, त्याचं नाव आहे DE आणि पुन्हा या E पासून असा एक सेगमेंट काढला आहे आणि इथं R नाव दिले आणि आपल्याला गिव्हन काय बघा, हा BA किंवा हा जो रेषा AB जी आहे AB किंवा हा रे BA हा डीला रेषा डीला पॅरलल आहे. रेषा शब्द वापरला आहे म्हणजे हे असं आहे सगळं. हे बघा हे असं आहे, हे असं आहे सगळं. ह्या दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत. त्याच्यानंतर त्यांनी इथं एचं मेजरमेंट 70 दिले आणि तर आपल्याला कुठले कुठले कोण काढायला सांगलेत बघा. तर आपल्याला अँगल DRE किती आहे तो काढायला सांगले. अँगल DRE याचं मेजरमेंट काढायला सांगले आणि अँगल ARE याचं मेजर किती असेल असे 2 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. हां पुन्हा आपल्याला केवळ एवढ्या गोष्टी करून चालणार नाहीत. आपण ह्या टॉपिकमध्ये शिकत आलो किंवा आत्तापर्यंत होते ते आत्तापर्यंत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या लेसनमध्ये जे आपण शिकत आलो ते सगळं आपल्याला पुढे वापरणार. बघा रेषा AB आणि रेषा D हे एकमेकांना पॅरलल आहेत. मग ही झाली त्याची ट्रान्सव्हर्सल. तुमचं निरीक्षण असं पाहिजे बघा. हे बघा ही झाली ट्रान्सव्हर्सल. आता ह्या पॅरलल लाईन्स ही ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे हा आणि हा कोण कसला झाला आता कोण सांगा ना. हा अँगल A इज इक्वल टू अँगल D कसला अल्टरनेट अँगल, म्हणजे हा दोन्हीच्या दोन्ही किती असणार 70 असणार. अल्टरनेट अँगल्स when two parallel lines are intersected by the line then by transversal then alternate angles must be concurrent as if they're given AB is parallel to the D. झालं. हा एक भाग आपल्याला इथं वापरता येणार होता. आणखीन एक भाग बघा बरं आता कसा वापरता येईल. अजून एक त्यांनी इथं ह्या गणितामध्ये असं एक दिले बघा, याचं पण मेजर दिले बघा. हा 40चा म्हणून दिले बघा. चालेल की आता हा 40चा दिलेला आहे. पुन्हा ह्या ट्रायंगलची प्रॉपर्टी यूज करूया. ह्या तिघांच्या मापांची बेरीज किती असणार सांगा. ह्या ट्रायंगलमध्ये आपण थेरम यूज करूया. ह्या ट्रायंगलमध्ये फक्त अँगल D प्लस अँगल E प्लस अँगल R, हा अँगल R मी इथं आवश्यकता आहे म्हणून फक्त 3 अक्षर वापरतो. DRE त्याचं मेजरमेंट काढायचं आहे. ह्याची बेरीज असणार 180 डिग्री. D अँगल आहे किती 40 अँगल DRE इज इक्वल टू 180. किती झाले बघा हे दोन्ही म्हणून 110 झाले. प्लस अँगल DRE हां इज इक्वल टू 180. लास्ट अँगल DRE इज इक्वल टू 180 मायनस 110 डिग्री. व्हॉट इज आन्सर हियर 70. हा R अँगलसुद्धा 70चा आहे ना, बरोबर आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. हा अँगल 70चा येणार. बघा समजलं का. ह्या तिघांच्या मापांची बेरीज 180 बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. चला बघा समजलं का. DREचं जे मेजर आहे DREचं मेजर येणार आहे किती येणार आहे बघा 70 डिग्री येणार आहे. आता काय पाहिजे बघा ARE हा कोण पाहिजे आपल्याला. ARE हा कोण पाहिजे बघा. हा ARE DRE आणि ARE ही सुद्धा लिनियर पेअर आहे आता, बरोबर ना. समजा मी असं घेतलं आता इथं X घेतलं तर असं होणार बघा X प्लस 70 इज इक्वल टू 180 डिग्री लिनियर पेअर. Therefore, angle X is equal to 180 minus 70. Angle X means angle ARE. त्याचा आन्सर हा किती येणार सांगा 110 110 येणार याचं. बघा आरामदायी सहज सोडवतील असं समजवते. नीट बघा ह्या 2 रेषा समांतर आहेत. ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. हा आणि हा त्याचा उत्क्रम कोण आहे. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असताना निर्माण होणारे उत्क्रम कोण एकरूप असतात याचा नीट वापर करायचा होता. इथून आपल्याला सम सोडवायला सुरुवात केलं आपण. हा 70चा आला. हा 70 गिवन होता म्हणून हा 70 आला. अँगल D इज इक्वल टू बाय द अल्टरनेट अँगल टेस्ट. इथून आता पुढं मग पुन्हा आपल्याला काय करता आलं की ह्या त्रिकोणाच्या तिनांची बेरीज केली. हा आला आणि परत ही लिनियर पेअरकडे गेलो आणि आपल्याला असं हे सम पूर्ण झालं. लक्षात आलं सगळ्यांच्या. असं हे 6 सम होतं. परत एकदा नीट वाचा, नीट लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला पुढचं गणित सोडवताना फारशी अडचण येणार नाही. थोडं ॲप्लिकेशन आपण पुढं जाऊया. चला पुढे.
ओके, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये जाऊया. एक्झाम्पल नंबर 7 हो ना. 6 तर झालं, आता 7मध्ये जाऊया. हां, 7 सममध्ये जाऊया. इन ट्रँगल ए बी सी, त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी आणि कोण एचे दुभाजक ओमध्ये छेदतात. अँगल सी जर 70चा असेल तर तुम्ही ए ओ बी फाइंड आउट करा. जरासा प्रश्न जरासा जास्त विचार करायला लावण्यासारखा दिसतोय. बघूया. इन ट्रँगल ए बी सी, इन ट्रँगल ए बी सी, परत त्या त्रिकोण ए आणि बीचे दुभाजक, ह्या ए कोणाचा दुभाजक आणि बी कोणाचा दुभाजक, ह्याचा अर्थ काय बघा. ए दोन दुभाजक, हा ओ ए दुभाजक म्हणजे दोन समान भाग करणारा किरण म्हणजे दुभाजक. दुभाजक हे दोन्ही सारखे, त्या कोणाचे दोन कॉन्ग्रंट पार्ट करणारा म्हणजे कोण दुभाजक. तो एकमेकांना ओमध्ये छेदतो आणि सीचं माप जर 70 अंश असेल तर तुमच्याकडं ए ओ बीचं माप किती येईल असा प्रश्न आहे. थोडंसं ॲप्लिकेशन, आपण थोडंसं जास्त ॲप्लिकेशनकडे आपण जाऊया थोडंसं. आता या ट्रँगल होता, त्याचे कोण दुभाजक होते. कोण दुभाजक म्हणजे सारखे भाग होणारा, आणि ह्या ए ओ बीचं माप काढायचं होतं. पहिल्यांदा काय करूया बघा, इथं हा बिग ट्रँगलमध्ये जाऊया. ह्या बिग ट्रँगलमध्ये 3 कोणांच्या मापांची बेरीज, ह्याच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज कोण ए प्लस कोण बी प्लस कोण सी इज मस्ट बी 180 बाय द प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल. ए म्हणजे 2 कॉन्ग्रंट पार्टमध्ये जातोय, 2x घेतो बघा. बी म्हणजे 2y, एक्स प्लस एक्स, वाय प्लस वाय, अँड कोण सी म्हणजे 70 दिले बघा. 2x प्लस 2y इज इक्वल टू 180 मायनस 70. 2x प्लस 2y इज इक्वल टू, बोला, 112. नंतर मी काय करतो बघा, आता इथं ह्याला 2 ने डिवाइड करूया, ह्याला 2 ने डिवाइड करूया, ह्याला 2 ने डिवाइड करूया, ह्याला 2 ने डिवाइड करूया. 2ला 2 गेले, 2ला 2 गेले. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 पंचे 10, 2 पंचे 10, 55 डिग्री आलं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू, इन ट्रँगल ए बी सी, in triangle ABC, property of triangle is sum of the all angles, sum of the 3 angles is 180. Now we have to find out the angle AOB. आता आपल्याला ह्या AOB ह्या कोणाचं माप काढायचं आहे, ह्या कोणाचं माप पाहिजे. आता मी ह्या त्रिकोणामध्ये जातो. ट्रँगल किती छोटा असू दे किंवा किती मोठा असू दे, त्या तिन्ही किती मोठा असं तुम्ही फळावरून काढलात तरी 180च, किती लहानसा त्रिकोण काढलात तरी त्याच्या तिन्ही कोणाच्या मापांची 180 असते. आता हा जो एक्स प्लस वाय आहे बघा, अँगल एक्स प्लस अँगल वाय, हे बघा आतला, प्लस अँगल ए ओ बी इन ट्रँगल ए ओ बी. पुन्हा ह्या त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज किती असणार. इन ट्रँगल ए ओ बी ह्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज पुन्हा 180 असणार. अँगल एक्स प्लस वाय सेपरेट माहिती नाही, पण याचे ॲडिशन माहिती आहे. किती आहे सांगा, 55 प्लस अँगल ए ओ बी इज इक्वल टू 180. अँगल ए ओ बी इज इक्वल टू 180 मायनस 55. चला 180मधनं 55 मायनस करा, तेवढा कोण हा येणार आहे, ए ओ बी येणार आहे. बघा बघूया जरासं, हां काय येणार बघा. 180मधनं 55 मायनस करायचे आहेत. करा बघूया वजाबाकी त्याची काय उत्तर येते सांगा मला पटपटपट. बोला किती येणार. 180मधनं 55 गेले, किती 135. 135 का 125, बोला किती उत्तर येणार. 125. 125 ए ओ बी. 10तनं 5 गेले, 5 उरले, 6 गेले, 8तनं 125. हा अँगल येणार आहे ए ओ बी. ए ओ बीचं माप आहे 125 डिग्री. असं हे 7 सम पूर्ण करायचं होतं. परत आणखीन एकदा बघा, आपण बिग ट्रँगलमध्ये गेलो, तिघांची बेरीज 180, मोठा 70चा, एक कोण 70चा होता, 2 हे 2 एक्स आहेत. एक कोण मोठ्या ट्रँगलमध्ये 2 एक्स आहे, लक्षात घ्या. हा आणि मोठ्या ट्रँगलमध्ये हा सगळा कोण 2 आहे, पण छोट्या ट्रँगलमध्ये अकेला एक्स आणि अकेला वाय आहे. नीट बदल लक्षात घ्या. याच्यावरून आपल्याला एक्स अधिक वायचं मापांचं बेरीज 55 अंश आलं. आणि जेव्हा तुम्ही छोट्या त्रिकोणामध्ये जाता तेव्हा हा ए ओ बी ट्रँगलमधला हा फक्त एक्स आला, फक्त वाय आला आणि ए ओ बी आला. नीट डिफरन्स लक्षात घ्या. तुम्ही हे 2x का घेतलं बघा, मोठ्या ट्रँगलमध्ये पूर्ण कोण ए होता, पूर्ण कोण ए, पूर्ण कोण बी आणि पूर्ण कोण सी. ए हा पूर्ण कोण, बी हा पूर्ण कोण एक्स नाही आहे, पूर्ण कोण एक्स प्लस एक्स 2x आहे म्हणून 2x आलं. इथं कंप्लीट करून आहे वाय प्लस वाय 2 आहे आणि हा कोण 70 आहे. आणि म्हणजे
याचं उत्तर असं झालं आणि याचं आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर हे किती मिळालं सांगा बरं, 55 अंश असं. म्हणजे असं रीतीनं छोट्या ट्रँगलमध्ये गेल्यानंतर AOB इन ट्रँगल AOB x+y हे बघा, हा x छोट्या ट्रँगलमधला 2x नाही येता, x येणार आहे, हा y येणार आहे फक्त एवढाच आणि AOB येणार आणि मग आपल्याला 180 झालं. हेच जरा समजून घेण्यासारखं बघा. मोठ्या ट्रँगलमध्ये 2x 2y का आलं आणि छोट्या ट्रँगलमध्ये x+y फक्त का आलं. छोट्या ट्रँगलला मी काय करतोय, हे असं जरा खाली ओढून घ्या. असं छोट्या ट्रँगलचे कोण आहेत x आणि y, मोठ्या ट्रँगलचे कोण आहेत 2x 2y 70, छोट्या ट्रँगलचे 3 कोण आहेत x y AOB. हे नीट लक्षात घ्या. असं हे सम आपल्याला पूर्ण करायचं होतं. याचबरोबर इथं आपण हा भाग इथं ठीक आहे. आणखीन एक गणित घ्यायचं का? चला ठीक आहे, आणखीन एखादं गणित घेऊया आणि मग आपण थांबूया. बघूया तर बघ बरंच असंच 8वं सम. ओके, 8व्या एक्झाम्पलमध्ये जाऊया. पुन्हा इथं पण जरासं विचार करायचा आहे बघा, मगाच्यासारखंच आत्ताच्यासारखं सेम. हां, इथल्या 2 लाईन्स दिल्यात ना 8व्या गणितामध्ये सुद्धा, ह्या पॅरलल आहेत. AB आणि CD, AB आणि CD ह्या पॅरलल लाईन्स आहेत. ही एक लाईन पॅरलल आहे AB आणि दुसरी लाईन ही CD आहे बघा, ही एकमेकांना पॅरलल आहे. तिथं एक ट्रान्सव्हर्सल दिलेलं आहे त्यांनी, PQ ही ट्रान्सव्हर्सल आहे बघा अशी. आणि मग आपल्याला इथं पुन्हा आणि ट्रान्सव्हर्सल आली, इथं आणि सुद्धा अँगल बायसेक्टर असेल. इथं अँगल बायसेक्टर्स आलेत बघा आता. हां, हा एक अँगल बायसेक्टर आहे, याचा एक अँगल बायसेक्टर आहे आणि इथं T आहे, इथं PQ आहे. आत्तासारखं सेम टू सेम आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. बघूया तर बघा, इथं नाव T दिले त्यांनी आणि काय सिद्ध करायला सांगितलं बघा, प्रूव्ह दॅट अँगल PTQ P पासून T असं Q हा 90चाच असणार असं प्रूव्ह करायला सांगितले. पुन्हा नीट बघा, AB आणि CD पॅरलल आहेत, PQ ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, PQ ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. हे बघा PQ ट्रान्सव्हर्सल आहे आणि ह्या 2 लाईन्स पॅरलल आहेत आणि हा अँगल निश्चितपणे 90चा असणार. पुन्हा आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, किरण PT हा ह्या अँगलचा बायसेक्टर आहे, म्हणजे 2 इक्वल पार्टमध्ये विभाजन होतं. QT हा ह्या अँगलचा बायसेक्टर आहे, दुभाजक आहे, म्हणजे पुन्हाही 2 भाग होणार. नीट लक्षात घ्या. पुन्हा मागाच्यासारखं इथं पुन्हा मागाचंच टेक्निक वापरूया. काय वापरूया सांगा आता. हा कोण आणि हा कोण, ह्या 2 छेदिका आहेत. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे आंतरकोन पूरक असतात. इंटेरियर अँगल्स मस्ट बी सप्लिमेंटरी. हा अँगल आहे, हा कम्प्लीट अँगल आहे 2x, हा अँगल आहे 2y. दे आर सप्लिमेंटरी मीन्स ॲडिशन इज 180. we have to divide this by 2x divided by 2, 2y divided by 2, 180 divided by 2. X plus y is again equal to 90 degree. X plus y is equal to 90 degree. Now we have to find the value of PTQ. आपल्याला ज्या PTQ कोणाची किंमत काढायची आहे त्यासाठी आपल्याला इन ट्रँगल PTQ मध्ये जावं लागेल. इन ट्रँगल PTQ ह्याचे 3 कोण बघा, एक कोण आहे X, अँगल X, अँगल Y, 2x नाही आहे, 2 हा ट्रँगलचा अँगल नाही आहे, फक्त ह्या ट्रँगलमध्ये चला, ह्या ट्रँगलमध्ये अँगल Y प्लस अँगल PTQ इज इक्वल टू PTQ मस्ट बी इक्वल टू 180 बाय द प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल. नाऊ x प्लस वायचे ॲडिशन किती आले बघा, 90 डिग्री प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180. नाऊ हे 90 मायनस होऊ द्या, काय आन्सर येणार सांगा आता. देअरफॉर अँगल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री. परत आणखीन एक बघा, ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत, समांतर रेषा आहेत. 2 समांतर रेषेची ही छेदिका इथं, ह्या छेदिकेमुळे काय होणार सांगा, ही छेदिका इथं आल्यामुळं हे दोन्ही इंटेरियर अँगल होणार. 2 समांतर रेषांना इंटेरियर अँगल थेरम. इथं लिहायचं आहे आंतरकोनाचा प्रमेय, आंतरकोन प्रमेय. इथं लिहायचं आहे आंतरकोन प्रमेय. आंतरकोन पूरक असतात. मग आंतरकोन बघा, 2x 2y 180, x प्लस वाय 90, इन ट्रँगल ABC एक्स वाय PTQ तिघांची बेरीज 180. हे 90 त्यातनं मायनस झालं आणि PTQ 90 आला. अशा रीतीनं हे एक्झरसाईज. पुढचे सम्स असेच आहेत, तुम्ही जरासं ट्राय करा. नाही सुटलं तुम्हाला थोडंसं तर आपण नेक्स्ट याच्या वेळी किंवा पुढच्या टप्प्यामध्ये आपण ते पूर्ण करून घेऊया. ओके बाळांनो, एवढे 7-8 सम्स परत एकदा सॉल्व कराल. चॅनल सबस्क्राईब करा, नीट लक्ष देऊन बघा, ही अपेक्षा. चला सर्वांना भेटूया आपण मग पुढच्या तासिकेच्या वेळी. ओके सर्वांना, बेस्ट ऑफ लक. ओके भेटू.
ओके